साक्षीच्या हातून विलास चकून आणि प्रिया गुन्हेगारांना मदत करणारी, कोर्टाने दिला अखेरचा निकाल. जन्मठेप आणि 7 वर्ष तुरुंगवास. मधुभाऊ निर्दोष सिद्ध, पण रविराजच्या डोळ्यात प्रियासाठी वेदना. सगळे इकडे सुटले आणि प्रिया राहिली एकटी, तुटलेले नातात. दामिनी केस हारली, पण खऱ्या गुन्हेगाराची शिक्षा मिळाली का? आणि आता महिपत शिकरेच्या रागाने कोर्टाच्या बाहेर नवा आगळाच वाद सुरू. अश्विन आता काय करणार? तो अर्जुनला विरोध करेल की साथ देईल? आणि महिपतच्या धमक्यांमुळे दामिनी पुन्हा कोर्टात लढेल का? संपूर्ण सत्य आणि पुढचं वादळ पाहण्यासाठी हा भाग शेवटपर्यंत नक्की पहा. कोर्टात दामिनीचं मन तुटलं. पहिल्यांदा केस हरली होती ती, आणि महिपत शिकरे थेट चेंबरमध्ये घुसून गळ्यावर कोयता ठेवतो. तो फक्त एकच म्हणतो, माझी लेक 8 दिवसात परत पाहिजे. दामिनी थरथरते, पण म्हणते, तुझ्या पोरीमुळे मी हारले. आता महिपत आणि दामिनीचं युद्ध कोर्टात पुन्हा होणार का? मीडियासमोर अर्जुन आणि सायली दामिनीला थँक्स करतात, कारण जर 30 दिवसांची डेडलाईन नसती तर सत्य कधीच समोर आलं नसतं. पण आता प्रश्न एकच, महिपत पुढचा कळ काय रचतोय? प्रिया पोलिसांच्या ताब्यात. अन्नपूर्णा कल्पना सायलीसमोर विनवण्या करते, पण त्या सगळ्या तिला पाठ फिरवतात. इतक्या भयंकर मुलीचा आमच्या घराशी संबंध नाही. पोलीस बेड्यांमध्ये दोघींना घेऊन जात असताना सायली देते प्रियाला ठेवून मुस्कटात आणि म्हणते 7 वर्ष जेलमध्ये साडायचं प्रिया. काय अश्विन प्रियासाठी अर्जुनशी भांडेल, की आता खरंच सगळ्यांचं आयुष्य नव्याने सुरू होणार? पाहत राहा ठरलं तर मग, आणि सबस्क्राईब करा अतुल टॉकला.